म्हैशीचं दूध असतं, त्या दुधापासून काय बनतं? दुधापासून दही बनतं, दह्यापासून ताक, लोणी बाजूला निघतं, लोण्यापासून तुपाची उत्पत्ती आहे. पण गाईच्या कासेतून काढलेल्या दुधामध्ये तुम्हाला तूप दाखवता येईल का? म्हणजे दुधात तूप नाही का? आहे, पण त्यासाठी काय करावं लागेल? विरजन करावं लागतं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांची भाषा आहे. अगदी मंथन करावं लागतं, दही लावावं लागतं, दह्याचं घुसळण करावं लागतं, आसार ताक बाजूला, सार लोणी बाजूला, आणि लोण्यापासून पुन्हा तुपाची उत्पत्ती. अगदी भगवान परमात्मा पाहायचा असेल ना, बघायचा असेल ना, तर त्याचा राहण्याचा ठिकाणा सांगतो. तुकोबाराय म्हणतात, देव वसे चित्ती, देव देवायत नाही. बरं का? हृदय मुंजुळी शोधुरी पाहे. आता चित्त म्हणजे काय? तर चित्त म्हणजे मन, मन म्हणजे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे हृदय. कार्य निरूपणावं भिन्न सगळ्याचा कार्यकारण भाव. मी 3 गोष्टीवरती बोलणार आहे, देव, देश आणि धर्म, आणि या ठिकाणी थांबणार आहे. सुरुवातीला देव काय, कुठे असतो, एवढा फक्त प्रस्ताव मांडेन आणि पुढच्या सादरीकरणाकडे वळेन. ऐका, देव राहतो सांगितलं चित्तात, देव राहतो सांगितलं मनात. तुम्ही म्हणाल मग देवाला बाकीची इंद्रिय नव्हती का? एवढे पंचेंद्रिय, तेवढे ज्ञानेंद्रिय आहेत, सगळं शरीर अख्खं भलंच्या भलं मोठं पडलेलं आहे. बाळांनो इकडे लक्ष द्या. सगळं आहे का नाही? मी सांगितलं काही गोष्टी दिसतात पण खऱ्या नसतात, काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात. तुम्हाला माहिती आहे का? एक पहिलं आम्ही फळबाग केली, फुलबाग केली, किंवा आम्ही बागायत शेती केली, तर त्याच्यावरती रोगर औषध फवारलं जायचं. आणि हे रोगर औषध आणण्यासाठी एक जण दुकानामध्ये गेला. दुकानामध्ये गेला असताना वाटेत काय झालं, त्याला पहिल्यांदा पेड्याचं दुकान भेटलं. म्हटला जाता जाता पेढा कसा असतो, कसा लागतो, किती रुपयाला मिळतो विचारून जाऊया. दुकानदाराला म्हटला, दुकानदार पेढे कसे आहे? दुकानदार म्हणला किंमत नंतर सांगतो, हा पण खूप गोड आहे. म्हटला बाबू चाचणी थोडीशी दाखवा बरं, नमुना दाखवा. पेढ्याचा नमुना घेतला, तोंडात घातला. हा म्हटला साखर जास्त झालीये. पुढे गेला, गरम गरम जिलेबी तळायची चालली होती. जिलेबीवाल्या म्हटला दादा जिलेबी कशी आहे? बघून नमुना, नमुना बघू म्हणून त्यानं एक जिलेबीचं कडं घेतलं, तोंडात घातलं आणि त्याला सांगितलं चाचणी साधली तुम्हाला. पुढे गेला, ज्याच्यासाठी गेला होता ते दुकान मिळालं. तिथं त्यानं गेला आणि विचारलं रोगर आहे का? त्यानं 2-3 बाटल्या समोर ठेवल्या. म्हटला नमुना, मरशील तिथं नमुना बघून. रोगर खरं आहे पण ते बरं आहे का? तशा काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. तुम्हाला वाटतंय, तुम्हाला वाटतंय देव दिसत नाही म्हणून तो नाही, मात्र देव आहे. फक्त 10 दिवस बसवला तो देव नाही, तर 355 दिवस देव कुठं राहतो तर त्याचा ऍड्रेस लिहून घ्या. मी सांगितलं देव वसे चित्ती, तर या 3.5 हाताच्या देहाच्या आतमध्ये जे मन आहे, जे अंतःकरण आहे, जे सादृश्य रूपानं दिसत नाही, जे आभासी रूपानं स्थित आहे, मात्र ते दिसत जरी नसलं तरी देवाचं राहणं तिथंच आहे. पण आम्ही कुंभारवाड्यातून आणलेला गणपती बिना स्वच्छ करता, जागा या ठिकाणची साफसफाई न करता बसवलं गाव नाही, स्वच्छ केलं, स्वच्छ जागा केली आणि स्वच्छ ठिकाणी देवाचं अधिष्ठान आम्ही त्या ठिकाणी काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. मग या 3.5 हाताच्या देहाची जर आतून विचार केला तर ते अतिशय मलिन आहे आणि घाण आहे. सद्गुरूंचं वाक्य आहे बरं का. मी त्यांच्या एका रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं होतं की ज्या वेळेला तुम्ही आतला विचार कराल ना, संत तुकोबारायांची गाथा उघडा, कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा, गीता उघडा, अरे मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले का? अरे सांगितलं एवढा आतून घाण असा दिया आहे. ज्या वेळेला तुम्ही आणि आईच्या उदरामध्ये वाढत असतो त्यावेळेला एका बाजूला मलाची पिशवी, एका बाजूला मूत्राची पिशवी, आणि मध्ये आपण असं उलट लटकत असतो. हा, त्या नाभी कमलाची नाळ आमची, आणि आपण त्या ठिकाणी कळवळलेलो असतो. मला एवढाच संदर्भ द्यायचा होता. इतकी दुर्गंधी आहे आतमध्ये, इतकी दुर्गंधी आहे आतमध्ये. मग तुम्ही म्हणाल त्या दुर्गंधीच्या ठिकाणी मग ते चित्त शुद्ध आहे का? तर आहे. चित्त जैसे गंगा जळ, अहो गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असणारं या 3.5 हाताच्या देहामधलं एकच इंद्रिय आहे, त्याचं नाव आहे चित्त, त्याचं नाव आहे मन. पण तेही निर्मळ नसतं बरं का, तेही स्वच्छ करावं लागतं. मी एकदा असंच सांगितलं, देव चित्तात राहतो, देव मनात राहतो, देव अंतःकरणात राहतो. पुरावे दिले. सर्व घटी राम देहा देही एक. माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठातलं वाक्य, सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. सर्व घटी राम देहा देही एक. प्रत्येकाच्या हृदयात जो स्थित आहे त्याचं नाव आहे राम. आता लक्ष देऊ नये का, तो राम प्रत्येकाच्या हृदयात. मी सांगितलं, एक जण मला कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या गाडीला अडवायला म्हटला,
महाराज तुम्ही सांगितलं हृदयात देव आहे, मी तुमचं ऐकलं, घरी गेलो, सगळे झोपले होते, मोठी बॅटरी घेतली आणि सगळ्यांच्या अंगावरचं म्हटले चादर काढली आणि सगळ्यांचं हृदय चेक केलं, पण मला देव दिसला नाही. हा म्हटलं अरे देव तसा दिसत नाही, देव पाहण्याची गोष्ट नाही, देव जर बघायचा असेल तर त्याला एक प्रोसेस आहे. म्हटलं काय करावे लागेल? म्हटलं काही करू नको, दोन पाण्याने शुद्ध पाण्याने भरलेल्या बाटल्या माझ्या पुढ्यात आण. त्यानं आणल्या. आम्हाला म्हटलं पुढे काय करू? म्हटलं एक जा मुठभर माती घेऊन ये, ₹1 नाणं घेऊन ये, आणि माझ्या पुढ्यात आला. आता काय करू? आता म्हटलं एका बारडीत ती मुठभर माती टाकून दे. दिली टाकून. आता काय करू? ते पाणी म्हटलं हाताने ढवळल्यानंतर ते गढूळ पाणी झालं. आता काय करू? आता दुसऱ्या हातातलं ₹1 नाणं त्या बारडीत टाकून दे. तिला टाकून ते कुठे गेलं? तळाला गेलं. म्हटलं आता काय करू? आता काही करू नको म्हटलं, आता फक्त एक कर, ते ₹1 नाणं तुला दिसतंय का एवढं फक्त मला सांग. म्हटलं महाराज कुठून आलाय तुम्ही? अहो म्हटलं शुद्ध पाण्याच्या बारड्या तुम्ही आणायला लावल्या, गढूळ तुम्ही करायला लावलं, आणि त्याच पाण्याच्या बारडीत ₹1 नाणं टाकलंय, आणि आता सांगा बरं ते दिसेल का? म्हणलं ठीक आहे, नाही दिसू दे, वर काढ. वरती काढलं. आता शुद्ध पाण्याच्या बारडीत टाकलं. आता दिसतंय का रे? आता म्हटलं पाण्यातून वर उचलून आल्यासारखं दिसतंय. म्हटलं अरे वेड्या, म्हटलं तसंच मनाचं आहे, अंतःकरणाचं आहे, हृदयाचं आहे. जोपर्यंत काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार आणि लोभ हे षडविकार तुझे जोपर्यंत तुझ्या मनातून निघून जात नाही का, तोपर्यंत तुला कोणाच्याच हृदयात, मनात, अंतःकरणात आणि चित्तात देव दिसणार नाही. देव 365 दिवसात 10 दिवस इथं बसतो, मात्र 355 दिवस तो शेजाराच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. आणि तो आम्हाला ज्या दिवशी पाहता येईल का, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ आहे. देव कुठे राहतो एवढा प्रस्ताव मांडला. आता त्या देवा